नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. मी सागर काकडे, इलेक्ट्रिकल आयटीआय वाला या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बघा, आपण आज नवीन कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे, कन्सेप्ट ऑफ रेजिस्टर अँड रेजिस्टन्स. बरोबर, आपल्याला बघायचं पहिले रेजिस्टर म्हणजे काय आणि रेजिस्टन्स म्हणजे काय. बरोबर, तर इकडं लक्ष द्या सर्वांनी. बघा, रजिस्टर काय असतो आपण ते बघू. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की रजिस्टर आणि रेजिस्टन्स हे एकच आहे. विद्यार्थी मित्रांनो, असं नसतं. बरोबर, बघा आपण बघू रजिस्टर काय असतो. बघा, रजिस्टर हा काय इलेक्ट्रॉनिक एक इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे. कोणतं डिव्हाइस आहे? इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे किंवा कंपोनंट आहे. बरोबर, जो की आपल्या डोळ्यांनी दिसतो. बरोबर, आपण काय म्हणू शकतो याला? इट इज अ इथले तुम्ही इट इज अ इलेक्ट्रिकल डिव्हाइस. बरोबर, और कंपोनंट, इलेक्ट्रिकल डिव्हाइस किंवा कंपोनंट. बरोबर, त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये असा आहे. बघा, रजिस्टरची व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला काय म्हणता? इट्स व्हॅल्यू किंवा प्रॉपर्टी है ना. इट्स व्हॅल्यू और प्रॉपर्टी इज कॉल्ड रेजिस्टन्स. बरोबर, कळालं. बघा, रजिस्टर काय? इट इज अ इलेक्ट्रिकल डिव्हाइस और कंपोनंट. हा इलेक्ट्रिकल डिव्हाइस किंवा कंपोनंट आहे. बरोबर, आणि रजिस्टर इट्स व्हॅल्यू और प्रॉपर्टी. रजिस्टरच्या व्हॅल्यूलाच किंवा त्याच्या प्रॉपर्टीला काय म्हणतात? रेजिस्टन्स म्हणतात. तर कोणती प्रॉपर्टी आपण रेजिस्टन्स मध्ये बघू. बरोबर, बघा रजिस्टर हा दिसतो कसा? बघा, रजिस्टर कसा दिसतो? मी ब्लॅक कलरने दाखवतो. बरोबर, बघा रजिस्टर असा दिसतो. इथं तुम्हाला दोन टर्मिनल असतं बघा याला. बरोबर, इथं काय असतं? याचे कलर कोडिंग असतं, हे तुम्हाला माहितच असेल. बरोबर, असं दाखवा किंवा तुम्ही असं पण दाखवू शकता. ओके, हा झाला तुमचा रजिस्टर. बरोबर, तर रजिस्टर असा दिसतो. म्हणजे ऍक्च्युअली जर आपण फिजिकल बघितला तर त्या रजिस्टरचे वेगळे टाइप्स पण असतात. बघा, ते टाइप्स आपण नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये बघू. जसं की कार्बन कंपोजिशन म्हणजे फिक्स रजिस्टर, व्हेरिएबल रजिस्टर, जसं की रिओस्टॅट किंवा कार्बन कंपोजिशन रजिस्टर, मेटल फिल्म रजिस्टर, ते आपण नंतर बघू. आता बघा, रेजिस्टन्स काय? तुम्ही रेजिस्टन्स काय सांगू शकता? रेजिस्टन्स म्हणजे काय? द प्रॉपर्टी ऑफ पर्टिक्युलर मटेरियल. काय म्हणू शकता तुम्ही? द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल है ना. प्रॉपर्टी ऑफ पर्टिक्युलर मटेरियल म्हणा है ना. हे पर्टिक्युलर मटेरियल काय मी सांगतो तुम्हाला. द प्रॉपर्टी ऑफ पर्टिक्युलर मटेरियल है ना. प्रॉपर्टी ऑफ पर्टिक्युलर द प्रॉपर्टी ऑफ पर्टिक्युलर मटेरियल विच अपोज द, काय म्हणू शकता तुम्ही त्याला? बघा, विच अपोजेस द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट है ना. जो काय करतो? इलेक्ट्रिक करंटला अपोज करतो. द प्रॉपर्टी ऑफ पर्टिक्युलर मटेरियल विच अपोजेस द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. बरोबर, ही काय झाली? रेजिस्टन्सची प्रॉपर्टी झाली. म्हणजे रजिस्टरची प्रॉपर्टी झाली रेजिस्टन्स. कशाला? करंटला अपोज करायला. बरोबर, बघा, द प्रॉपर्टी ऑफ अ पर्टिक्युलर मटेरियल विच अपोजेस द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. बरोबर, हे बघा, रजिस्टर आपल्या डोळ्याने दिसतो पण रेजिस्टन्स दिसतो का? नाही. रेजिस्टन्स प्रॉपर्टी कोणाची? रजिस्टरची. कसली प्रॉपर्टी? तर करंटला अपोज करण्याची. बरोबर, आता होप सो तुम्हाला हे कळलंच असो ती प्रॉपर्टी कसली. बघा, पर्टिक्युलर या शब्दाचा अर्थ असा असतो की वेगवेगळे मटेरियल असतात. कारण की कंडक्टर एकच नसतो ना, कॉपरचा असतो, अल्युमिनियमचा असतो. बरोबर, तर वेगवेगळ्या मटेरियलची प्रॉपर्टी वेगवेगळी असते म्हणजे करंटला अपोज करण्याची. बरोबर, तर बघा अजून काय म्हणू शकतो आपण याला? इट इज यूज टू, बघा कशासाठी होतो रजिस्टर? इट इज यूज इट इज यूज
टू लिमिट द करंट किंवा कंट्रोल द करंट असं तुम्ही म्हणू शकता. इट इज यूज टू लिमिट है ना, लिमिट द करंट किंवा ऑर कंट्रोल द करंट असं तुम्ही म्हणू शकता बरं का. कंट्रोल द इलेक्ट्रिक करंट आहे की नाही. बघा मी जे लिहिलंय ना, इट इज यूज टू लिमिट द करंट और कंट्रोल द करंट. बघा याचा अर्थ असा आहे, आपण हे काय बघितलं, रेजिस्टन्सची डेफिनेशन काय बघितली की करंटला अपोज करण्याच्या प्रॉपर्टीला आपण रेजिस्टन्स म्हणतो, बरोबर. तर मला सांगा एखाद्या सर्किटमध्ये करंटला कोण अपोज करतो, रेजिस्टन्स अपोज करतो. याचा अर्थ काय करतो बघा, लिमिट करतो ना किंवा कंट्रोल करतो ना करंटला. म्हणजे दुसरं फंक्शन काय आलं, एक्झाम मध्ये असं पण येऊ शकतं की करंटला लिमिट किंवा कंट्रोल कोण करतं, रेजिस्टन्स करतो, बरोबर. रेजिस्टन्सचा सिम्बॉल कसा असतो, मी काय करतो सगळं क्लीन करतो. बघा रेजिस्टन्सचा सिम्बॉल कसा असतो, इथं बघू आपण सिम्बॉल ऑफ रेजिस्टन्स, सिम्बॉल बघू, त्याच्यानंतर आपण त्याचा फॉर्म्युला बघू. बघा रेजिस्टन्स असा असतो, हा झाला रेजिस्टन्सचा सिम्बॉल, बरोबर. आणि याचं जे युनिट असतं, युनिट काय असतं रेजिस्टन्सचं, रेजिस्टन्स युनिट असतं ओहम. ओके, बघा याचा फॉर्म्युला काय असतो रेजिस्टन्सचा, आता आपण फॉर्म्युला बघू. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असतो आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए, बरोबर. हा झाला रेजिस्टन्सचा फॉर्म्युला, बरोबर. याला मी असा बॉक्स बनवतो. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा मित्रांनो, बरोबर. यालाच आपण इथं काय बघा, ऑर रेजिस्टन्सचा अजून एक फॉर्म्युला आहे. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला कोणता आहे अजून, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे अजून बघा, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. हा सुद्धा एक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असतो. मग बघता बघता लगेच बघून घेते, बरोबर. याचे युनिट तुम्हाला तर माहितीच ओहम असतंच, बरोबर. बघा इथं लिहू आपण वेअर. वेअर म्हणजे हा जो आपण फॉर्म्युला लिहिलाय वरती, तो प्रत्येक टर्मचा मिनिंग काय, बरोबर ते बघू. बघा आर म्हणजे काय माहिती तुम्हाला, माहिती आर म्हणजे रेजिस्टन्स, बरोबर. जे तुम्ही मटेरियल बघताय त्याचं, बरोबर. हा कशामध्ये असतो, ओम मध्ये. त्याच्यानंतर बघा रो म्हणजे असते रेजिस्टिव्हिटी, काय म्हणतो आपण याला, रेजिस्टिव्हिटी, किंवा याला म्हणतो आपण स्पेसिफिक रेजिस्टन्स, काय म्हणतो यालाच म्हणतो स्पेसिफिक रेजिस्टन्स, म्हणजे विशिष्ट रेजिस्टन्स, बरोबर. मराठीतून जर म्हणलं तर विशिष्ट रेजिस्टन्स. बघा याचं युनिट असतं ओहम मीटर. याचं युनिट काय असतं, ओहम मीटर. बघा त्याच्यानंतर एल आणि नंतर एरिया, बरोबर. बघा एल आपण काय म्हणतो, लेंथ ऑफ कंडक्टर, किंवा जो तुम्ही मटेरियल घेतलाय कंडक्टर म्हणून तो लेंथ ऑफ कंडक्टर. हा कशामध्ये असते, लेंथ मीटर मध्ये असते, बरोबर. लेंथ असते मीटर मध्ये. त्याच्यानंतर बघा ए म्हणजे एरिया ऑफ कंडक्टर, बरोबर, किंवा क्रॉस सेक्शनल एरिया असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, एरिया ऑफ कंडक्टर. बघा एरिया कशामध्ये असतो, कधी पण मीटर स्क्वेअर मध्ये असतो. कशामध्ये असतो, एरिया मीटर स्क्वेअर मध्ये, बरोबर. ओके, तर आपण काय काय बघितलं बघा, मी परत एकदा रिपीट करतो. सर्वप्रथम आपण रजिस्टर बघितला. रजिस्टर काय असतो, रजिस्टर असतो बघा, रजिस्टर काय असतो, इलेक्ट्रिकल डिव्हाइस असतो किंवा कंपाऊंड असतो, बरोबर. आणि रजिस्टरच्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स म्हणतो, बरोबर. जसं बघा एखादा तुम्हाला मुलगा किंवा कोणी पण समजा दिसतं, बरोबर. तो ऍक्च्युअली व्यक्ती तुम्हाला डोळ्याने दिसतो, पण त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टी, खोडचळ म्हणा असं कोणते तुम्हाला दिसतं का, नाही दिसत, बरोबर. त्यातली प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म कोणते कोणते भारी भारी गुणधर्म आहे, तुम्हाला दिसतं का, नाही दिसत. तसं रजिस्टर हा दिसतो, पण रेजिस्टन्स दिसतो का, नाही. मग रेजिस्टन्स आपण काय बघितलं, रेजिस्टन्स हा काय असतो, एक प्रकारचा विरोधी, बरोबर. मराठीतून जर म्हणलं त्याला तर, बरोबर आहे का. रेजिस्टन्स इज अ प्रॉपर्टी ऑफ पर्टिक्युलर मटेरियल विच अपोज द फ्लो ऑफ करंट. जो काय करतो इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जो करंट फ्लो होतो त्याला अपोज करतो, त्याला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स म्हणतो. रेजिस्टन्सचं मग आपण काय बघितलं, सिम्बॉल बघितला. सिम्बॉल कसा आहे असा, त्याच्यानंतर युनिट काय ओहम, बरोबर. नंतर बघा आपण फॉर्म्युला बघितला. फॉर्म्युला काय, आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए, बरोबर. अजून एक फॉर्म्युला बघितला, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. हा ओम्स लॉ वरून फॉर्म्युला येतो, ते आपण नंतर एकदा परत नंतर कधीतरी बघू, बरोबर. आता बघा याच्यामध्ये व्हीआर म्हणजे प्रत्येकाचं मिनिंग काय, आर म्हणजे काय, रेजिस्टन्स.
याला मराठीत काय म्हणता? प्रतिरोध म्हणता, बरोबर. याचं युनिट काय? ओम. रो म्हणजे रेजिस्टिव्हिटी, याला विशिष्ट रेजिस्टन्स म्हणतात. विशिष्ट रेजिस्टन्स म्हणजे विशिष्ट प्रतिरोध, बरोबर. त्याच्यानंतर एल म्हणजे लेंथ, बरोबर, म्हणजे लांबी किती कंडक्टरची ती मीटर मध्ये असते. नंतर ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणजे किती एरिया आहे कंडक्टरचा, त्याला त्याचं युनिट काय असतं? मीटर स्क्वेअर, बरोबर. तर अशा प्रकारे आपण आज रेजिस्टन्स आणि रेजिस्टर, बरोबर, यांच्यामध्ये डिफरन्स काय म्हणजे काय साम्य आहे हे बघितलं, बरोबर. तर असंच आपण इथून पुढं वेगवेगळे कन्सेप्ट तुमच्या पुढं घेऊन येणार आहे, बरोबर. तर आपल्या इलेक्ट्रिकल ITI वाला या चॅनलला आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.